त्यामुळे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रणिपाताचं सांगितलं, परिप्रश्नाचं सांगितलं, आता आहे सेवया. शेवया नव्हे, सेवया. सेवा करून 3 मार्ग आहेत ज्ञान मिळवण्याचे. एक प्रणिपात, दुसरा परिप्रश्न आणि तिसरं सेवा. सेवाभावामध्ये नम्रता आली आणि सेवाभावामध्ये तुम्हाला काय हवं नको, कसं हवं ते असं विचारणं पण आलं. म्हणजे सेवा हा तिसरा मार्ग असा आहे की ज्यामध्ये प्रणिपाताचा भाव पण असतो आणि परिप्रश्न सुद्धा विचारावा लागतो. म्हणजे एखाद्याची सेवा करायची आहे, खऱ्या अर्थाने करायची, तर ती सेवा करताना त्या माणसाला काय हवं, काय नको, हे चालेल का, ते चालेल का, असं जे काही विचारता तुम्ही ते सगळं त्या माणसाच्या अनुषंगाने, त्या माणसाच्या गरजांच्या अनुषंगाने, तुम्हाला करायच्या कर्माच्या अनुषंगाने असतं. म्हणजे तिथे प्रणिपात आणि परिप्रश्न दोन्ही येतं. बघा, मी सांगते ते लक्षात घ्या. प्रणिपात आणि परिप्रश्न ज्ञान मिळवायची 2 पहिले मार्ग किंवा साधनं सांगितली आणि तिसरा सांगितला सेवा. सेवेमध्ये नम्रता आहे, आलीच नम्रता. तिथे अगदी अष्टांग झुकवायला लागतात असं नाही, पण तरीही तन मन धनाने सेवा करावी लागते. जेव्हा सेवा खऱ्या अर्थाने करायची असते तेव्हा ती तन मन धनाने करायची असते. एखाद्याकडे तुम्ही म्हणाल आमच्याकडे धन नाहीच, सेवा नाही तर आम्ही कशाला केली असती, धन देऊन मोकळे झालो असतो ना, त्यामुळे धन नाहीच आमच्याकडे. ठीक आहे ना, पण तुमची जी संपत्ती आहे, तुम्ही सेवा करण्याची ताकद तुमच्याकडे आहे, ही तुमची संपत्तीच तर आहे. तुमचं शारीरिक सामर्थ्य त्या जीवाला सांभाळण्याचं किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करण्याचं, हे शारीर सामर्थ्य हे तुमचं धनच आहे, ही तुमची संपदाच आहे. त्यामुळे तन मन धनाने सेवा करणं म्हणजे तुमच्या सामर्थ्यानिशी मनापासून सेवा करणं. या सगळ्यामध्ये ते प्रणिपात असू दे, परिप्रश्न असू दे किंवा सेवा असू दे, तिन्हीमध्ये मन त्या ठिकाणी एकरूप असणं किंवा त्याविषयी आस्था असलेलं असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्ञानाविषयीची आस्था असेल तर तुम्ही प्रणिपात कराल, ज्ञानाविषयीची आस्था असेल तर तुम्ही परिप्रश्न कराल, म्हणजे सरळ प्रश्न कराल, महत्त्वाचा प्रश्न कराल, नेमका प्रश्न कराल. आणि ज्ञानच हवंय, त्या व्यक्तीकडून हवंय आणि त्या व्यक्तीची काहीतरी सेवा केल्याशिवाय तुम्हाला ते ज्ञान मिळणार नाहीये असं जर तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याची सेवा सुद्धा त्याच आस्थेने कराल, जर तुम्हाला ज्ञानाविषयीची आस्था असेल तर. आता तुम्ही म्हणाल की ही सेवा कुठून आली ज्ञानाच्या मध्ये, तर आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काळी गुरुकुल परंपरा जिथे होती, गुरुकुल पद्धत जिथे होती, तिथे गुरु शिष्याकडून सेवा करून घ्यायचे किंवा शिष्याची परीक्षा सुद्धा अनेकदा गुरुसेवेतून व्हायची. अशी खूप उदाहरणं त्या आपल्याला जुन्या काळात किंवा उपनिषद काळामध्ये आढळतात. की सेवा करण्याचे प्रकार काय, गुरुची सेवा करायची म्हणजे काय काय करायचं, तर गुरुला आवश्यक यज्ञाच्या सगळ्या समिधा वगैरे गोळा करून आणायच्या किंवा गुरुला आवश्यक यज्ञाची सगळी सामग्री गोळा करून जंगलातून आणायची. ती काही सोपी गोष्ट नसायची. त्या सगळ्या समिधा गोळा करणं, ते दर्भ खुडून आणणं किंवा दर्भ गोळा करणं ही काही सोपी गोष्ट नसायची. त्यामुळे या सगळ्या गोष्टी, तेव्हा गुरुसेवा किंवा गुरुच्या पत्नीने सांगितलं की मला काहीतरी सरपण आणून दे स्वयंपाकासाठी, तर ते सरपण आणण्यासाठी लाकडं फोडावी लागायची, हा पण सेवेचाच भाग होता. म्हणजे तिथे सेवा करावीच लागायची, कारण घरासारखं तिथे गुरुगृही राहण्याची पद्धत होती आणि म्हणून गुरुसेवा हा भाग त्यामध्ये आला. आणि कुठेही कधीही एखाद्याकडून आत्ता अगदी अलीकडे पण आपण ऐकतो काही मोठ्या लोकांचे, संगीत कलेतल्या विशेषतः लोकांचे जेव्हा अनुभव ऐकतो तेव्हा तेही असे गुरुकुल पद्धतीने शिकलेली जी मंडळी आहेत ती गुरुगृही राहिलेली, मग गुरु जे म्हणेल ते म्हणणं, त्याचं मानायचं, त्याची टीटी कामं करायची, हे सगळं गुरुसेवेतच तर येतं. आणि गुरुसेवा करायची ही मुळात सेवा करायची कोणाची तरी म्हटलं की आपला अहंकार सोडावा लागतो. सेवाभाव जिथे येतो तिथे अहंकार सोडावा लागतो. कारण दुसऱ्यांनी सांगितलेलं काम करायचं म्हणजे मी कोणीतरी आहे हे विसरावं लागतं, नाही तर असं आपण काही करू शकत नाही. म्हणजे सेवा करायची
तर अहंकार सोडावा लागतो. आणि ज्ञान मिळवायचं झालं तर अहंकार हा ज्ञानाचा शत्रू असतो. अभिमान शत्रू मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरुचा, मारावा तो समूळ नामाने. आपण म्हणतो अहंकार हा ज्ञानाचा सुद्धा शत्रू असतो. कारण अहंकार, मला सगळं येतंय, हा अहंकार माणसाला खूप छोटं करतो. एक उदाहरण सांगते, एक उपनिषदातली गोष्ट सांगते. गंमत अशी, श्वेतकेतू आणि आरुणी हे पितापुत्राची जोडी. यातला आरुणी हा श्वेतकेतूचा बाप. तो ज्ञानी ऋषी होता. त्यांनी श्वेतकेतूला गुरुकुलात पाठवलं आणि तो शिकून आल्यानंतर, काय बाबा सगळं शिकून झालं का तुझं, विचारलं त्यांनी. हो हो मला म्हणला, सगळं येतं मला. हो का, तो बरं म्हणला. मग त्यांनी त्याला एका राजाकडे पाठवलं आणि त्या राजाने त्याला काहीतरी देताना त्याला विचारलं, मृत्यू सगळं शिकून आलास का? तर हो हो म्हणला, मी अगदी सगळं ज्ञान घेऊन आलो गुरुगृही राहून. हो का म्हणला तो राजा. म्हणला, मला सांग, मृत्यूनंतर कुठे जातो जीव, काय होतं त्या जीवाचं, सांगू शकशील? प्रश्न पडला श्वेतकेतूला की हे तर आपण काही शिकलो नाही, हे तर काही आपल्या गुरुंनी सांगितलं नाही. म्हणून तो नाही म्हणाला, मला नाही माहिती म्हणाला. मग कसला रे तू गुरुकडे शिकलास, तो राजा म्हणाला. भयंकर अपमान वाटला, भयंकर. श्वेतकेतूला हा भयंकर अपमान वाटला. तो आला तावातावाने आरुणीकडे आणि म्हणला, तुम्ही मला अगदी पाठवलं गुरुगृही, सगळं शिकून मी आल्यावर वा वा म्हणला, तुम्ही पण काही बोलला नाही. आणि तो क्षुद्र राजा ज्याच्याकडे तुम्ही मला काहीतरी द्यायला पाठवलं, तो मला विचारतो की मृत्यूनंतर काय होतं तुला माहिती आहे का? हे काय आहे म्हणला, आणि हे मला माहिती नाही आहे. मग कसलं म्हणला, मला तुम्ही पण काही सांगितलं नाही ज्ञान. आता म्हणला, तो मला सांगत होता तो राजा की तू माझ्या घरी 5 महिने राहिलास तर मी हे तुला सांगेन सगळं. तो म्हणला, मला त्याच्याकडून ऐकून घ्यावं लागलं आज. हे कसलं म्हणला असलं तुमचं, मी तर ज्ञानी होऊन आलो, हे हा कोण मला शिकवणार? अरुणी म्हणले, अरे वा, त्यांनी तुला असा प्रश्न विचारला आणि त्याला हे माहिती आहे का की काय होतं त्याचं, बघितलं पाहिजे म्हणले. मी जाईन त्याच्याकडे. तो म्हणला, म्हणजे काय, तुम्ही कशाला जाणार, आपण ब्राह्मण, त्याच्याकडे कोण शिकायला जाणार, असं काही असतं का? तो आपला काही विचारतो आणि तुम्ही काही लगेच त्याला येतो का वगैरे म्हणून जाणार. तू पण चल, आपण दोघं जाऊया, असं त्या वडिलांनी मुलाला सांगितलं. तो भयंकर अहंकाराने पेटलेला होता, त्यामुळे तो म्हणला, छे, माझं सगळं शिकून झालंय, मी काही येणार नाही. आरुणी गेले, त्या राजाकडे गेले. त्या राजांनी त्यांना पुन्हा तोच प्रश्न विचारला. ते म्हणले, खरंच मला माहिती नाही. तर म्हणला, तुम्ही माझ्याकडे राहिलात 6 महिने तर मी तुम्हाला सांगेन. तर अरुणी त्याच्याकडे राहतात आणि त्याच्याकडून ती विद्या शिकून घेतात, अशी गोष्ट आहे. म्हणजे ज्ञानासाठी, जर ज्ञानाची तुम्हाला खरी हौस असेल, खरी इच्छा असेल की हे मला माहिती पाहिजे असं असेल, तर तुम्ही ती गोष्ट शिकण्यासाठी जर किंमत द्यावी लागत असेल सेवेची, तिथे राहायचं म्हणजे अहंकार सोडून राहायला लागलं. एका राजाकडे एका ब्राह्मणाने त्याचा शिष्य म्हणून राहायचं म्हटल्यानंतर त्यांना मी ब्राह्मण आहे, मला काहीतरी येतंय, मी अमक्या गुरुकुलाचा अधिपती आहे वगैरे सगळं त्यांना विसरून तिथे राहावं लागलं. पण ते राहिले आणि त्यांनी ती विद्या शिकून घेतली, अशी गोष्ट उपनिषदात आहे. याचाच अर्थ सेवाभाव हा कशासाठी आवश्यक असतो, तर तुमचा अहंकार जावा यासाठी आवश्यक असतो. आणि अहंकार गेला की ज्ञान झालं. नामदेवांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. अहंकार जोवर होता तोवर मुक्ताईनी थापट्या मारल्या सगळ्यांच्या डोक्यावर. कोणीही ओरडलं नाही, कोणीही रागवलं नाही, सगळ्यांनी कौतुकाने घेतलं ते, कारण मुक्ता छोटी होती. पण नामदेव महाराजांनी त्यांच्या डोक्यावर तिने मारल्यानंतर, थापट्या मारल्यानंतर, आणि ते भयंकर उचकले, भयंकर खवळले की ही एवढीशी पोर आणि माझ्या डोक्यावर थापट्या मारतीये. म्हटल्यानंतर कच्चा रे कच्चा असं म्हणून मुक्ताईनी त्यांची आणखी चेष्टा केली. म्हटल्यावर जो अहंकार खवळला आणि ते जे खवळून आले, तेव्हा मग काय झालं, तेव्हा मग त्यांना ज्ञानदेवांनी पाठवलं तिकडे अंढनागनाथाच्या तिथे. आणि मग तिथे गेल्यानंतर तिथेही त्यांनी बघितलं, एक म्हातारा माणूस पडलाय आपला पिंडीवर, शिवाच्या पिंडीवर पाय ठेवून. आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की ती शिवपिंडीवर पाय ठेवून तो झोपलाय म्हटल्यावर आणखी मस्तक तडकलं की कुठे मला ज्ञानेश्वर महाराजांनी पण पाठवलंय आणि हा इथे माणूस असा आडवा पडलाय. म्हटल्यानंतर तिथे
ते त्या म्हाताऱ्यावर जाऊन खवळले की काय रे म्हाताऱ्या, तुला कळत नाही, देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपतात. तो म्हातारा शांतपणे फक्त इतकंच म्हणाला की हो बरं बाळ, मला नाही रे उचलवत आहे पाय सुद्धा माझा, बघतोयस ना माझं वय, तू असं कर ना, जिथे देव नाही तिथे माझे पाय ठेव म्हणजे झालं. तो माणूस इतक्या शांतपणे आणि इतक्या गोड स्वरात, सौम्य स्वरात हे म्हणला की त्या क्षणी कुठेतरी त्या अहंकाराला असा धक्का लागला आणि मग लक्षात आलं की देव नाही अशा जागी ठेव माझे पाय. हे म्हणल्यानंतर त्या अहंकाराला कुठेतरी धक्का बसला की देव नाही अशी जागा असूच कशी शकते, आपण म्हणलंच कसं हे, असं म्हणल्यावर त्यांनी पहिल्यांदा देव उचलून म्हणजे पाय उचलून ठेवले, तिथे खाली परत पिंड तयार झाली, पुन्हा पाय उचलून ठेवले, पिंड तयार झाली. त्या क्षणी अहंकाराला धक्का बसला की अरे देव नाही अशी जागा, तिथे पाय ठेव म्हणले आणि इथे जिथे ठेवतोय पाय तिथे देव आहे, याचाच अर्थ आपलं चुकलंय कुठेतरी. म्हणजे जसं अर्जुनाला कळलं कृष्ण हसल्यानंतर, आणि काय नपुसकासारखा, काय कापुरुषासारखा करतोयस, काय असं वेळासारखं करतोयस, असं म्हणल्यानंतर कळलं की कुठेतरी चुकलंय. तोपर्यंत तो तावातावानी सगळी भूमिका मांडत होता. हे जसं घडलं तसंच हे, म्हणजेच अहंकार हा ज्ञानाच्या आड येणारा महत्त्वाचा शत्रू आहे. आणि अहंकार घालवण्यासाठीच हे 3 मार्ग जे किंवा हे या 3 प्रकार जे सांगितले, प्रणिपात, परिप्रश्न आणि सेवा, या 3 मार्गांनी तद्विधी म्हणजे ते ज्ञान जाणून घे. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. आणि मग हे कोण सांगेल ज्ञान, तर हे ज्ञान तुला जे तत्वदर्शी म्हणजे ज्यांना हे परमात्मा तत्व कळलंय ते ज्ञानी लोक तुला नक्की हे ज्ञान उपदेक्षन्ति म्हणजे तुला या ज्ञानाचा उपदेश ते करतील. आणि मग हे ज्ञान मिळाल्यावर काय होईल, यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्षस्यात्मन यथोमयी. ते एकदा तू जाणलंस ना, जे ते सांगतील, ते तत्वज्ञानी जे सांगतील, ते तत्वदर्शी लोक जे सांगतील, ते ज्ञान एकदा तुला झालं ना की न पुनर्मोहम एवं यास्यसि. आत्ता जो मोह तुला स्वजनांचा वगैरे झालाय ना, आणि ज्यामुळे तू युद्ध करायचं नाही म्हणतोयस, ज्यामुळे हे तू सगळं बोलतोयस, हे सगळा मोह तुझा पुन्हा कधीच असा मोह तुला होणार नाही. कारण ते ज्ञान, त्या तत्वाचं ज्ञान तुला यथार्थपणे होणार आणि मग तुला असा मोह कधीच होणार नाही. आणि मग काय होईल, हे पांडवा, हे पंडुपुत्रा, पंडू ज्ञानी होता, विद्वान होता, विचारी होता, त्यामुळे इथे परत पांडवा असा शब्द वापरला. म्हणजे जसं पार्था, जसं परंतप वगैरे असे मुद्दामून शब्द वापरतो संबोधनाचे, तसं इथे पण तो पांडव असं का म्हणतोय, हे पंडुपुत्रा, तू त्या पंडूचा मुलगा आहेस जो ज्ञानी होता, विचारी होता, ते आहे पांडवा. तुला जेव्हा हे ज्ञान होईल तेव्हा काय होईल, तू पुन्हा असा मोहात पडणार नाहीस. आणि येन, त्या ज्ञानामुळे काय होईल, अशेषेण भूतानी द्रक्षसी आत्मनी यथामयी. जशी तुझ्यात ती भूतमात्र, प्राणीमात्र तुझ्या ठिकाणी बघशील आणि नंतर ती माझ्याही ठिकाणी बघशील. म्हणजेच काय, तू, मी आणि ते प्राणीमात्र यामध्ये काहीच फरक, म्हणजे तुझ्यात जे चैतन्य आहे तेच माझ्यात आहे, म्हणजे तेच मी आहे आणि माझ्यातच ती सगळी प्राणीमात्र आहेत असं तुला कळेल. आणि मग तुला असा मोह होणार नाही जो आत्ता स्वजनांचा मोह तुला होतोय, त्यांच्या देहांच्या मोहात जो तू पडलायस, त्यांच्यातलं चैतन्य, तुझ्यातलं चैतन्य आणि मी यात काहीच भेद तुला नाही असं कळेल. आणि मग सगळे तुला एकच आहोत हे जाणवेल. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. आणि जरी समजा तू या सगळ्या पापी लोकांपेक्षा खूप मोठं पाप केलेलं असशील, म्हणजे जर समजा तरी सुद्धा या ज्ञानप्लवेन, म्हणजे तुला असं वाटतंय ना की हे पाप माझ्या हातून घडेल, ते पाप माझ्या हातून घडेल, पण एकदा ते ज्ञान तुला झालं ना, जे मी आत्ता म्हणतोय ते ज्ञान झालं की काय होणार आहे, ती सगळी पाप, त्या सगळ्या पापातून, त्या सगळ्या पापसागरातून वृजिनम म्हणजे तो पाप सागर, पापाचा समुद्र, त्या पापाच्या समुद्रातून तू संतरिष्यसी. नुसता तरिष्यसी नाही आहे, प्रत्येक शब्द गीतेने अतिशय जपून त्या नेमका वापरला. नुसता संतरिष्यसी नाही, सम्यक तरिष्यसी,
योग्य तऱ्हेने तू पार करून जाशील. नुसता आपला हात मारलेत आणि पोचलाय, कसा बसा धापा टाकत पोचलाय असं होणार नाहीये. अपिचेदसी पापेभ्या सर्वेभ्या पापकृत्तमा, या सर्वांपेक्षाही तू जास्त पाप जरी केली असशील तरी हे एकदा ज्ञान मिळालं ना की या ज्ञानरूपी प्लवेन म्हणजे नौकेने, ज्ञानरूपी नौकेच्या साह्याने तू कसा हा पापसागर तरशील. संतरिष्यसी, सम्यक तरिष्यसी, आरामात तरशील, व्यवस्थितपणे पार करशील. अजिबात तुला कुठे नाकातोंडात पाणी गेलंय, हश्यहुश्य झालंय असं काही होणार नाही. यथैधांसी समिद्धोग्नी भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. गीता किती अवघड आहे असं वाटतं ना आपल्याला, पण बघा इथे आधी ज्ञानरूपी नौकेचा दृष्टांत दिला. म्हणजे नावेतून जसा सहज आपण एखादा सागर पार करावा किंवा एखादा जलाशय पार करावा, तसा आणि तितका सहज तू ज्ञानरूपी नौकेने हा भवसागर तरून जाशील. हे पहिलं उदाहरण. दुसरं, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा यथा एधांसी समिद्धोग्नी भस्मसात कुरुते अर्जुन. समिद्ध हा अग्नी, प्रज्वलित झालेला अग्नी जसा सगळ्या इंधनाला भस्मसात करतो, म्हणजे सगळं जे त्याच्यात जे काही टाकू आपण इंधन म्हणून ते सगळं प्रज्वलित झालेला अग्नी नाहीसं करतो, तसा ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. तसा ज्ञानरूपी अग्नी एकदा पेटला की तुझी सगळी जी काही पापकर्म असतील, मगाशी जे सांगितलंय ना, सर्वम कर्माखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, तेच पुन्हा इथे फक्त त्याला आता अग्नी म्हटलं. आणि अग्नी जसा सगळं काही त्याच्यात जे पडेल ते स्वाहा, जे पडेल ते तो स्वाहा करतो म्हणजे सगळं रिचवतो, तसं तो ज्ञानाग्नी सगळ्या कर्मांना तुझ्या भस्मसात कुरुते, तसा भस्मसात करेल. जसं त्याच्यात जे काही इंधन म्हणून टाकू, आहुती म्हणून टाकू, ते सगळं जसं अग्नी भस्मसात करतो जो प्रज्वलित झालेला असतो, तसा तुझा ज्ञानरूपी अग्नी एकदा प्रज्वलित झाला, तुला तो मी आणि म्हणजे मी, तू आणि ते प्राणी मात्र वेगळे नाही आहेत हे कळलं की काय होणार आहे, सगळी तुझी पापं नाहीशी होणार आहेत आणि मोहात तू कधीच पडणार नाहीस. मग हे ज्ञान कसं आहे हो? नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. नाहीतरी अग्नी हा पवित्र करणारा म्हणजे स्वतः पवित्र असतो ना. सीतेला सुद्धा अग्निशुद्धी करायला लावली रामाने. कशासाठी? तर अग्नी हा पावक म्हणजे पावन करणारा म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणजे जो स्वतः पावन असतो तोच पावन करू शकतो. त्यामुळे ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही. जो स्वतः अग्नी कसा जो पावन करतो सगळ्या गोष्टी, जो स्वतः पावन असतो तोच पावन करू शकतो. म्हणून नाही ज्ञानेन सदृशम. मी सीतेच्या शुद्धीबद्दल बोलत होते. सीतेला पण अग्निशुद्धी करायला लावली कशासाठी? तर तो जाळणारा म्हणजे सगळ्या गोष्टी, सगळे दोष जाळणारा म्हणून अग्नी प्रसिद्ध आहे. इथे ज्ञानाला अग्नीची उपमा दिली आहे म्हणून नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धः कालेन आत्मनि विन्दति. त्यामुळे तत्स्वयं योग संसिद्धः, योगाची सिद्धी ज्याला प्राप्त झाली म्हणजे जो कर्मयोगी आहे, कर्मयोग ज्याला सगळ्यात महत्त्वाचा जो कर्मयोग, निष्काम कर्मयोग ज्याला साधला आहे, तो कालेनं म्हणजे कालांतराने आत्मनि विन्दति. तो स्वतःचं ज्ञान, स्वस्वरूपाचं ज्ञान त्याला स्वतःच्या ठिकाणीच मिळतं, म्हणजे आपण आपलं आपोआप मिळतं. ज्ञानासारखं पवित्र दुसरं काही नाही. त्यामुळे जेव्हा निष्काम कर्मयोगी त्या कर्मयोगामध्ये, कर्मयोगाच्या सिद्धीमध्ये यशस्वी होतो किंवा कर्मयोग योग्य तऱ्हेने तो आत्मसात करू शकतो, त्याला ज्ञानाची प्राप्ती ही आपोआप होते. आता इथे एक वेगळा विचार जो गोंदवलेकर महाराज नेहमी सांगतात, नाम घेऊन काय करतात, काय करावं, काय म्हणजे नाम सतत का घ्यावं, तर नामांनी चित्तशुद्धी होते. हा मुद्दा आपण महाराजांच्या प्रवचनांमधून अनेक ठिकाणी अनेकदा ऐकतो. तसंच आपल्याकडे कर्मांनी पण चित्तशुद्धी होते आणि म्हणून नित्यकर्माचरण, जी नित्यकर्म असतात माणसाची, म्हणजे जी स्नानसंध्या वंदनादी जी कर्म आहेत, गृहिणींची जी नित्यकर्म आहेत, गृहस्थांचे जे पंचमहायज्ञ मागे सांगितले ते आहेत, ही सगळी नित्यकर्म जर आपण व्यवस्थित केली, कर्तव्य भावनेने केली, त्यामध्ये कोणतीही अपेक्षा न ठेवता, म्हणजे मी आज कशाला आंघोळ करायचे, आज कशाला मी पूजा करायचे, आज नाही केलं म्हणून काय बिघडलं, हे का मी करायचं आणि ते का नाही करायचं, असे मीन मेघ त्यात न काढत, त्यात कुठलीही अपेक्षा न ठेवता
जर नित्यकर्म आपण व्यवस्थित केली, जर विहित कर्म, म्हणजे मी का शिकवायचं दरवेळी, मी का सांगायचं, मी का बोलायचं, असं मी जर म्हणत बसले आणि नाही केलं काम, कुणाचं काही बिघडणार नाहीये, माझी चिंतन प्रक्रिया थांबणार आहे. बिघडणार दुसऱ्या कुणाचं काही नाही आहे. माझ्याऐवजी दुसरा कोणीतरी बोलेल, त्याला येऊ दे न येऊ दे, त्याला कळू दे न कळू दे, त्याला बोलायचं म्हटलं, संधी मिळाली तो बोलेल. माझं मात्र विहित कर्म जर बोलणं आहे, तर मी ते थांबवलं तर होणार काय आहे, माझं हानी होणार आहे, माझी चिंतन प्रक्रिया थांबणार आहे. त्यामुळे हे जर मी कुठलीही अपेक्षा न ठेवता, मला बोलायचं आहे ना, बोलण्याचं काम आहे ना माझं, तर मी ते करायचंय. बरं, गृहिणींनी स्वयंपाक करायचा आहे ना, सगळ्यांचा एकदा स्वयंपाक करायचा आहे आपलं ठरलंय, तर मीच ते का करू म्हटलं तर तुझ्याऐवजी कुणीतरी जागा ती घेणार, कारण खायला प्यायला प्रत्येकाला लागतं. त्यामुळे कुणीतरी काहीतरी करणार, खाणार, पण तुमचा सगळा ओटा ते छान पसरून ठेवून जाते. हानी कुणाची आहे, त्यांची नाही. त्यांना खायला प्यायला मिळालं, त्यांची वेळ भागली, संपला विषय. तुमचं काम मात्र अडणार आहे. पुन्हा तुम्ही जेव्हा कामाला सुरुवात करणार, पहिल्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागणार. त्यापेक्षा मी मेख न काढता, कसलीही अपेक्षा न ठेवता, कोणी का, मी का असं करा, तू का, असले काहीही विचार न करता, जर तुम्ही योग्य तऱ्हेने काम तुमचं रुटीन वर्क जर तुम्ही व्यवस्थित करत राहिलात, मनोभावे करत राहिलात की येस हे माझं काम आहे, कुणीतरी लादलंय म्हणून नव्हे, पण हे माझं काम आहे, मला जमतं ना चांगलं, मी का नाही करू ना आपण, असं म्हणून तुम्ही जर चांगल्या भावनेने ते काम केलं तर तुमचंच मन शुद्ध होत राहतं, तुमचीच चिंतन प्रक्रिया, तुमचा उत्साह वाढत राहतो. कारण तुम्ही ते काम आवडीने करता, आस्थेने करता. जे काम तुम्ही कंटाळा म्हणून करता, जे टाकल्यासारखं करता, त्यातून तुम्हालाही आनंद मिळत नाही आणि लोकांनाही मिळत नाही. बेटर वे, तुम्ही जे काम करता ते जर तुम्ही आनंदाने करत असाल, तुम्ही आस्थापूर्वक करत असाल, त्याने तुमचा उत्साह वाढतो आणि जगाचं कल्याण होतंच. आणि मग तुमचा जो उत्साह वाढलेला असतो, त्या उत्साहाच्या भरात तुम्हाला आणखी 4 चांगल्या गोष्टी कानावर पडल्या की त्या सहजात जातात, कारण मन तुमचं फ्रेश असतं. काल परवाच तुमच्या मागच्या आपल्या ह्याच्यात सांगितलं वर्गामध्ये की मन असं डबडं भरलंय मनाचं, 1 2 3 ह्याचा द्वेष, त्याचा राग, ह्याचा मत्सर, त्याचा हेवा, असं सगळं भरलंय मन. त्याच्यामध्ये ज्ञान नव्याने आपण किती कुणाचं ऐकलं, जाऊ शकेल का? नाही जाऊ शकणार. ते असं ओव्हरफ्लो होऊन वाहून बाहेरच पडणार. त्यापेक्षा मन मोकळं असेल, फ्रेश असेल, तर त्यामध्ये सहजपणे आत प्रवेश करू शकतो कोण? ज्ञान. म्हणून जो स्वयंयोग संसिद्ध, हा ज्याला निष्काम कर्मयोग साधलाय, ज्याचं मन एकदम फ्रेश आहे, ज्याचं मन मोकळंच आहे, ज्याच्या मनात काही कुठली अपेक्षा नाही, काही नाही, त्याला आपोआप ते ज्ञान होणार आहे. आता ह्याला एक गोष्ट सांगते परत. धर्मव्याधाची गोष्ट पूर्वी पण कधीतरी सांगितली किंवा तुम्ही कुठेतरी ऐकली, वाचली असेल. महाभारतातली गोष्ट आहे की एक ऋषी स्नानाला जातात आणि स्नानाला गेलेले असताना संध्या करायला लागतात, स्नानसंध्या, आणि अर्घ्य देण्यासाठी पाणी हातात घेतात. तर वरून एक कावळा, तिथे कावळा नाही, एक पक्षी, झाड असतं शेजारी त्या नदीच्या काठावर, तर तो पक्षी तिथे बसलेला, त्यांच्या हातात नेमकी त्याची शीट पडते. ते ऋषी प्रचंड रागवतात, कारण माझ्या नित्यकर्मात विघ्न आलं, माझ्या ना मुख्य अहंकार तिथे, म्हणून ते असं त्या पक्षाकडे बघतात. त्यांच्या रागाने, तपश्चर्या खूप चांगली असते त्या माणसाची, त्या रागाने तो पक्षी भस्मसात होऊन जातो. ते ऋषी तिथे विसरून पुढे निघून जातात आणि एका दारी भिक्षेला जातात. तिथे भिक्षा मागतात, 2-3दा हाक देतात, तर अजून येते हं असं म्हणून ती बाई अजून बाहेर आलेली नसते. एक 10 मिनिटं थांबावं लागतं त्यांना. मग 10 मिनिटांनी ती स्त्री बाहेर येते तेव्हा ते तिच्याकडे आधी रागारागाने असे तीव्र दृष्टीने बघतात तिच्याकडे. ती स्त्री फक्त एवढंच म्हणते, साधू महाराज, तुमच्या रागाने बघण्याने मी मरून पडायला ती पक्षिणी नाही. म्हणते, माझ्या घरात माझे सासू सासरे आहेत, आजारी आहेत, त्यांचं सगळं करून मला यायला जरा वेळ लागला, मान्य आहे, पण ती मी पक्षिणी नाही जी तुमच्या रागाने अशी गेली. त्या माणसाला असा धक्का बसतो की त्या साधूला असं वाटतं की त्या ऋषीला असं वाटतं की मी हे जेव्हा बघितलं त्या पक्षिणीकडे, ती पक्षिणी मेली वगैरे, तिथे कोणीच नव्हतं आसपास, आणि तरीही ही बाई आणि ही बाई तर तिथे असण्याची शक्यता पण नव्हती, तरीही ही काय हे म्हणतेय. म्हणून तो म्हणतो ठीक आहे, ती भिक्षा वगैरे घेतो, पण म्हणतो
हे जे तुम्ही काय आत्ता म्हणलात ते तुम्हाला कोणी सांगितलं? ती म्हणते कोणीच नाही सांगितलं. नाही नाही म्हणतो, असं कसं, तुम्ही सांगा मला कोणी सांगितलं. तर ती म्हणते, साधू महाराज खरं सांगू का, अजून माझ्या पतिराजांचं जेवण व्हायचं आहे आणि मला माझं बाळ पण अजून छोटं आहे, त्याच्याकडेही बघायचं आहे. तर तुम्ही असं करा ना, तुम्ही त्या एका ठिकाणी असं असा व्याध आहे त्या म्हणजे ते खाटीक गल्लीचा पत्ता सांगते आणि तिथे तो आहे, त्याच्याकडे जातो, तुम्हाला सांगेल. त्याला आणखी एक धक्का बसतो की हिला ज्ञान कसं झालं, हे तो खाटीक गल्लीतला खाटीक मला सांगणार आहे. उत्सुकता, अहंकाराच्या पोटी तो पण एक भाग असतो की हे काय झालं, कशामुळे झालं, हे शोधायला जातो. तो त्या खाटीक गल्लीत जातो. तिथे तो माणूस, तो व्याध जो असतो, तो मांस विकत बसलेला असतो. तो ह्याला बघतो. तो त्या तिथे थांबतो. म्हटल्यावर तो म्हणतो, तुम्हाला त्या अमक्या तमक्या ठिकाणच्या बाईंनी पाठवलं ना, त्या घरात राहतात त्या. याला पुन्हा प्रश्न पडतो. तो म्हणतो, हे तुम्हाला कसं कळलं? त्यांनी काय निरोप पाठवला होता? तो म्हणतो, नाही, निरोप तुमच्या समोरच कोणीतरी दिसलं असतं ना तुम्हाला निरोप आणलेला. आणि तेव्हा काही फोन बिन नव्हते, मोबाईल भ्रमणध्वनी वगैरे काही नव्हते. त्यामुळे तो पुन्हा प्रश्न, तो म्हणतो, बसा महाराज, तुम्हाला सांगतो. तो म्हणतो, मी बसायला नाही आलो, त्यांना माझं म्हणजे मी कोणीच नसताना जी पक्षीण मेली माझ्या दृष्टीने, हे कसं कळलं, हे मला उत्तर हवं आहे तुमच्याकडून, मला ते काम आहे तुमच्याकडे. तो म्हणतो, ठीक आहे, बसा महाराज, कृपया बसा, माझं एवढं काम आवरतो मग येतो, मग आपण बोलू. तो सगळं त्याचं काम आवरतो, तोपर्यंत तो साधू वैतागतो, पण त्याला उत्सुकता गप्प बसू देत नाही, म्हणून तो बसून राहतो शांत. मग ते सगळं काम त्याचं आवरल्यानंतर तो खाटीक म्हणतो की चला महाराज, आपण बोलू आता, तुम्हाला काय हवं होतं ते सांगतो मी. तो म्हणतो, नाही नाही, ते नंतर सांगतो, तर आधी तुम्ही जरा फ्रेश व्हा. आणि म्हणतो, ते नाही, इच्छेचे, कारण खाटकाकडून फ्रेश व्हायचं अर्घ्यपाद्य घेऊन, हे काय त्याला झेपत नाही. तो म्हणतो, नाही नाही, मला तुम्ही फक्त उत्तर द्या. तो म्हणतो, खरं सांगू का, यात खरं काहीच नाही आहे. आम्ही आमचं काम नेहमी करतो आणि तेवढ्यामुळेच बहुतेक काय जे मला कळलं असेल किंवा त्या बाईंना कळलं ते तेवढ्याचमुळे कळलं, कारण कामाने आपण जी नित्यकर्म करतो त्यांनी चित्तशुद्धी होते, त्यामुळे समोरच्या माणसाच्या मनात काय आहे किंवा काय असं कळू शकतं. अशी ती गोष्ट, धर्मव्याधाची गोष्ट म्हणून सांगितली गेलेली आहे महाभारतात. कर्मांनी चित्तशुद्धी होते. आणि मला सांगा, बाकी सगळं जाऊ दे, हे कसं कळलं किंवा असं समोर माणूस आल्यावर आम्हाला काही कळत नाही बरं, असं तुम्ही म्हणाल तर हा प्रयोग आपण आपल्यावर करायचा नसतो, कारण आपलं मन इतकं शुद्ध आहे का हा विचार करा. जसा आरसा एकदम स्वच्छ असतो तसं स्वच्छ आपलं मन असतं का हो? आपलं मन किती गोष्टींनी भरलेलं असतं. मग त्यात ज्ञान कसं प्रवेश करणार, तसं कसं समोरच्या मनातल्या माणसाचं कळणार, म्हणजे समोरच्या माणसाच्या मनातलं कसं कळणार. ज्ञानाची प्रक्रिया अशी आहे की एक अशी समोर वस्तू दिसली की त्या वस्तूचं प्रतिबिंब तुमच्या मनात पडत असतं आणि मग त्याचं बुद्धी ॲनालिसिस करत असते त्या प्रतिबिंबाचं की ते काय आहे. ही ज्ञानाची प्रक्रिया आहे. म्हणून हे खरं सगळे दृष्टांत यामुळे आहेत की ज्ञानाची प्रक्रिया अशी असते की जी समोर वस्तू असते त्या वस्तूचं प्रतिबिंब तुमच्या मनात पडतं आणि त्या प्रतिबिंबाचा ॲनालिसिस बुद्धी करते आणि मग तुम्हाला ज्ञान होतं. तसं समोरच्या माणसाच्या मनात काय आहे हे तुमचं मन जर शुद्ध असेल तर त्याचं प्रतिबिंब तुमच्या मनात पडेल आणि मग ते लख्ख प्रकाशासारखं तुम्हाला दिसेल. ही उघड गोष्ट आहे. तसंच हे निष्काम कर्म जर केलं, तुम्ही निरपेक्ष मनाने कर्म केलं, तुमचं मन असं आरशासारखं शुद्ध झालेलं असतं आणि म्हणून त्यात ज्ञान सहजपणे प्रवेश करतं, अशी आपल्याकडची कल्पना आहे. आणि ते तसंच होतं. आणि म्हणून बघा, सगळ्या संतांना आपल्या मनातलं का कळतं, म्हणजे हे खोटं आहे असं म्हणू शकत नाही आपण. आपल्याला कळत नाही मान्य आहे, पण अनेक संतांना समोर आलेल्या माणसाच्या मनात काय आहे, त्याचा प्रश्न काय आहे हे कळतं. कशामुळे? त्यांचं मन असं निखळ, शुद्ध, निर्मळ असतं. त्यामुळे तत्स्वयं योग संसिद्धा कालेन आत्मनि विंदती, म्हणजे निरपेक्षपणे कर्म केलं तर चित्तशुद्धी होते आणि मग त्याला स्वतःलाच त्याचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान त्याला होतं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याला ज्ञान मिळतं. तत्परः संयतेंद्रियः, आणि तो मग तत्पर असला पाहिजे. नुसतं श्रद्धा, नुसता तत्पर माणूस किंवा नुसता संयतेंद्रिय माणूस, या तिघांनाही ज्ञान पूर्णपणे मिळणार नाही.
तो तत्पर पण पाहिजे, म्हणजे त्या जे काही ज्ञान मिळवायचं त्याच्यामध्ये त्याची निष्ठा पण पाहिजे, त्याच्यामध्ये त्याची आस्था पण पाहिजे, तो संयतेंद्रिय म्हणजे इंद्रियावर त्याचा संयम पण पाहिजे, आणि मग श्रद्धा पण पाहिजे, तर त्याला ज्ञान मिळतं. म्हणजे परमात्मा तत्वामध्ये त्याचं मन पण पाहिजे, त्याची इंद्रियसुद्धा संयमित नियंत्रित असली पाहिजेत, आणि त्याची श्रद्धा पण पाहिजे. तर श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीम अचिरेण अधिगच्छति. आता हे श्रद्धावान लभते ज्ञानम. तर आपल्याकडे मुळातच भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञान हे मनुस्मृतीमध्ये असं आहे, किंवा उपनिषदांमध्ये पण आहे, पण मनुस्मृतीमध्ये असं आहे की ज्ञानाने असं म्हटलं होतं की मी तुझी शेवधी, म्हणजे मी तुझा साठा आहे, मी तुझा ठेवा आहे. तेव्हा हे माणसा तू काय करू नको, जो असूय असेल, हे अनसूय असेल त्याला दे, जो असूयवान असेल म्हणजे ज्याला असूया असेल, आणि जो श्रद्धारहित असेल, अश्रद्ध असेल, त्याला मला देऊ नकोस, कारण मग माझी वाट लागेल. मी तुझा खजिना आहे, मी तुझा साठा आहे, पण मला तू त्यांच्या हातात देऊ नकोस. अश्रद्ध माणसं जी असतील आणि जी असूया करणारी असतील त्यांच्या हातात मला देऊ नकोस, असं ज्ञान सांगतं. अशा अर्थाचा एक श्लोक मनुस्मृतीमध्ये आहे. म्हणजे ज्ञान हा असा साठा आहे की जो कुणाच्याही हातात देऊन चालत नाही. श्रद्धा नसलेल्याच्या हातात तो दिला तर काय होतं, त्याला त्याची किंमत राहत नाही. ज्याला, मला सांगा, ज्याला प्रेम नाही एखाद्या गोष्टीचं, त्याला ते काम करायला सांगितलं, ते काम तो पूर्ण मन देऊन करेल का, लक्ष देऊन करेल का, कसं तरी टाकल्यासारखं तो ते करेल. तसंच ज्या ज्ञानाविषयी त्याला ओढ नाही, ज्या ज्ञानाचं महत्त्व त्याला माहिती नाही, ते ज्ञान जेव्हा तो घेईल तेव्हा तो पूर्ण मनाने घेईल का, पूर्ण सगळ्या आपल्या शक्ती एकवटून ते ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल का, नाही करणार. त्यामुळे श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परस संयतेंद्रिय. तो तत्पर पण पाहिजे, संयतेंद्रिय पण पाहिजे, कारण सगळी इंद्रिय ताब्यात असतील, सगळी इंद्रिय नियमित असतील, नियंत्रणात असतील, तर श्रद्धा ज्याची असते तो कामही त्या तऱ्हेने करू शकतो. सगळ्या गोष्टी, सगळ्या इंद्रियांना कार्यक्षमरित्या तो राबवू शकतो ज्ञान मिळवण्यासाठी. आणि मग तसं ज्ञान मिळालं त्याला की पराम शांतीम, त्याला अतिशय श्रेष्ठ अशी शांती अचिरेण अधिगच्छति. तात्काळ, अचिरेण सहज नाही, म्हणजे हे अचिरेण अधिगच्छति, चिरेण नाही, लगेच तात्काळ मिळते. एकदा हे ज्ञान झालं परमात्मा तत्वाचं की तो तात्काळ शांत होतो. म्हणजे जसं भूक लागलेल्या मुलाला दुधाची बाटली लावली किंवा दूध मिळालं, पहिला घोट घेण्याचा अवकाश ते बाळ शांत होतं. तसं आणि तितक्याच तात्काळ हे ज्ञान मिळालं त्या श्रद्धावान माणसाला की तोही तसाच शांत होतो. आणि पराम शांती, साधी शांती नसते ती, म्हणजे एक 5-7-10 मिनिटं शांत होतो असं नाही. पराम शांती, श्रेष्ठ अशी शांती मिळते. तो कायमस्वरूपी शांत, शांती ब्रह्म, नाथांसारखा शांती ब्रह्म होतो तो. अज्ञश्च अश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती. पण जो अज्ञ असतो, जो ज्ञानी नाही आहे, जो अडाणी आहे, ज्याला हे जाणून घ्यायचं नाही आहे, आणि जो अश्रद्ध आहे, जो श्रद्धावानही नाही आहे, म्हणजे ज्याचा विश्वासच नाही आहे, ज्याची श्रद्धाच नाही आहे परमात्मा तत्व वगैरे या गोष्टींवर, तो संशयात्मा. त्याच्या मनात अनंत विचार विकल्प असतात, आणि मग तो संशयात्मा विनश्यती, त्याला काहीच हाती लागत नाही. न अयम लोकः अस्ति न परहा न सुखम संशयात्मनः. त्याला हा लोकही सुखावह होत नाही, परलोक तर नाहीच नाही. म्हणजे त्याला या जगातही शांती मिळत नाही, या जीवनातही शांती मिळत नाही. मला सांगा, ईश्वराचं अधिष्ठान नसताना खूप लोक जगतात,
पण प्रत्येक माणूस त्यातला अशांत असतो मनस्थितीने. खूप पैसा मिळाला, खूप प्रतिष्ठा मिळाली, तरी जी शांती, जे समाधान माणसाला ईश्वराचं अधिष्ठान मानत असलेल्या माणसाला मिळतात, ती त्या माणसाला कधीच मिळत नाही, जो फक्त वैभवाच्या मागे, जो फक्त प्रतिष्ठेच्या मागे आणि अजिबात देवाला न मानणारा असतो, त्याला कुठेच शांती मनापासून मिळत नाही. खऱ्या अर्थाने समाधान त्याला लाभत नाही. आणि मग त्यामुळे न अयम लोकः अस्ति, त्याला ह्या लोकातही पूर्ण सुखी, तो पूर्ण समाधानी आहे असं होतं का हो? आत्ता हे इतकं त्याचं एक टार्गेट असतं, तेवढं वैभव मिळालं की पुढे पुन्हा पुढचं टार्गेट त्याला बोलवत राहतं. म्हणजे तो त्यामागे धावतच राहतो किंवा तो अशांतच राहतो. समजा धावण्याची शक्ती संपली त्याची, तर तो अशांत राहतो की अरे मला हे मिळवायचं होतं, मी नाही पोचू शकलो तिथपर्यंत. म्हणजे अस्वस्थता ही कायमची त्याची एक खूण राहते. त्याला शांती, पराम शांती, जी शेवटची श्रेष्ठ अशी शांती, टिकणारी शाश्वत अशी शांती असते, ती त्याला मिळत नाही. अज्ञश्च अश्रद्धदानश्च संशयात्मा विनश्यती. जो संशयाने भरलेला माणूस आहे तो विनश्यती. आणि त्याला नायम लोकः अस्ति न परः, तो त्याला हा लोकही शांतपणे मिळत नाही, म्हणजे त्यात समाधान मिळत नाही. आणि न परलोक मिळतो, न मोक्ष मिळतो, आणि न सुखही काय, आनंदही काही त्याला कायमस्वरूपी मिळत नाही. कुणाला? संशयात्मनः, जो संशय स्वरूप असतो, ज्याचा कायम मनात त्याच्या संशय असतो, त्याला कधीच सुख मिळत नाही, शांती मिळत नाही, समाधान मिळत नाही. या लोकातही नाही तर परलोकात काय मिळणार? म्हणजे परम त्याला पुढचं परलोक तर मिळतच नाही, म्हणजे मोक्ष तर मिळतच नाही. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयम आत्मवंतम न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. ज्याला कर्मयोगाने, निष्काम कर्मयोग साधून जनी सगळ्या कर्मांचा त्याग केलाय, म्हणजे त्या कर्मफलांचा त्याग केलाय. ज्ञान संचिन्न संशय, म्हणजे त्याला ज्ञान यथार्थ रूपाने झालेलं असल्यामुळे सगळे संशय ज्याचे नाहीसे झालेत. आणि जो आत्मवंत आहे, म्हणजे ज्याची सगळी इंद्रिय त्याच्या स्वतःच्या ताब्यात आहेत, त्याला कर्म न निबध्नन्ति, त्याला कर्म बांधून ठेवू शकत नाहीत, म्हणजे लेप लावू शकत नाहीत. सुखदुःखादी कर्मात तो अडकत नाही, जन्ममृत्यू चक्रात अडकत नाही. हे धनंजया. पुन्हा इथे धनंजय असा शब्द का वापरला? धन जिंकू शकतो जो तो धनंजय. तू धन जिंकू शकतोस, पण हे खरं धन आहे, हे कुठेतरी सांगायचंय कृष्णाला. म्हणून तस्माद ज्ञानसंभूतम हृत्स्थम ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयम योगम आतिष्ठ उत्तिष्ठ भारत. म्हणून तू काय कर, कृष्ण शेवटचा ठोका मारतोय. तस्माद म्हणून अज्ञानसंभूतम हृत्स्थम, अज्ञानसंभूतम म्हणजे अज्ञानामुळे निर्माण झालेला, हृत्स्थम संशयम, त्या हृदयात राहिलेल्या संशयावर, छित्वा कशाने? ज्ञानासीना, छित्वा ज्ञानरूपी असी म्हणजे तलवार, त्यांनी छेद कर. कशाचा? तुझ्या मनात. आत्मना हा जो हृत्स्थम संशयम, स्वतःविषयीचा जो संशय आहे, स्वस्वरूपाविषयीचा, स्वतःच्या सामर्थ्याविषयीचा जो संशय आहे, अज्ञानामुळे निर्माण झालेला, तुझ्या मनात टिकून राहिलेला, तुझ्या हृदयात असा रुजलेला किंवा घुसलेला जो संशय आहे, तो ज्ञानासीना, ज्ञानरूपी असीना म्हणजे तलवारीने, छित्वा एनम छित्वा, त्याला छेदून टाक. आणि योगम आतिष्ठ, निष्काम कर्मयोगात आतिष्ठ म्हणजे स्थिर हो. आ अधिक स्था म्हणजे स्थिर होणे. आणि उत्तिष्ठ भारत, आतिष्ठ म्हणजे स्थिर हो, आणि उत्तिष्ठ म्हणजे युद्धासाठी, उत्तिष्ठ म्हणजे पराक्रम गाजवायला, युद्ध करायला सिद्ध हो, उठ सज्ज हो. हे भारता म्हणजे भरतवंशी राजा, पुन्हा तो युद्धाला सज्ज हो म्हणतोय ना, म्हणून हे भारता असं संबोधन वापरतोय कृष्ण. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी संबोधनं, म्हणजे तुम्ही असं म्हणा हवं तर की महाभारतकारांनी ही संबोधनं कृष्णाच्या तोंडी घातली आहेत. कारण कृष्ण नेमकं काय बोलला, असंच बोलला. खूप चर्चा होतात या सगळ्या गोष्टींवर की कृष्णाने एवढं सगळं 18 अध्याय गीता सांगत बसेपर्यंत लोक युद्ध थांबले होते का करायचे, या एवढं सगळं विस्ताराने तो बोलला असेल का, वगैरे वगैरे आणि वगैरे. तर असं म्हणा की कृष्णाचं जे तत्त्वज्ञान व्यासांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं, त्या व्यासांनी शब्द असे चपखल मांडलेले आहेत
ह्या चपखल वापरलेल्या आहेत की कृष्णाचं मनोगतच त्यातून आपल्याला व्यक्त होतं किंवा कृष्णाचं मनोगत आपल्यासमोर येतं. मगाशी धनंजय म्हटलं की खरं धन कशात आहे, खरं वैभव कशात आहे हे कळावं म्हणून. आणि खाली आता भारत असं म्हणतोय, कारण तो युद्धाला सज्ज हो भारता, म्हणजे हे अर्जुना आता युद्धाला सज्ज हो, निष्काम कर्मयोगात स्थिर हो आणि तुझ्या मनात जो अज्ञानामुळे निर्माण झालेला, तुझ्या मनात घुसून बसलेला, रुतून बसलेला जो संशय आहे ना, त्याला ज्ञानरूपी असिना म्हणजे तलवारीने छेदून टाक आणि निष्काम कर्मयोगात स्थिर हो. म्हणजेच विचार करू नको, अहंकाराने मी मरणार मी मारणार ते मरणार वगैरे असा विचार करू नको आणि निष्काम कर्मयोगात स्थिर होऊन उत्तिष्ठ युद्धाय म्हणजे युद्धासाठी सज्ज हो, खडा हो असं सांगतोय. आणि इथे 4था अध्याय थांबतो. ज्ञानाचं महत्त्व किती हे कृष्णाने परोपरीने या अध्यायात सांगितलंय. त्याबरोबर यज्ञाचे वेगवेगळे प्रकारही सांगितले, कर्माचे इतर प्रकारही आपण बघितले. म्हणजे 4था अध्यायात काय काय सांगितलं हो असा विचार केला तर कर्माचे वेगवेगळे प्रकार, कर्म, अकर्म, विकर्म, आणि मग कर्मात अकर्म कसं बघायचं, ते कसं पाहिलं की काय होतं हे सगळं कृष्णाने सांगितलं. आणि मग कर्मापेक्षा म्हणजे कर्मामध्ये मग कर्म करायची जी ती सगळी मग यज्ञ भावनेनी करा, आणि मग यज्ञ भावनेनी वेगवेगळी कर्म ही वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळे प्रकारचे यज्ञ म्हणून सांगितले गेलेत वेदांमध्ये, ते सगळे मग कृष्णाने सांगितले. आणि मग या सगळ्या कर्मांपेक्षा ज्ञानयज्ञ हा महत्त्वाचा. मग हा ज्ञानयज्ञ करायचा तर ते ज्ञान कसं मिळवायचं ते कृष्णाने सांगितलं. मग ते ज्ञान किती महत्त्वाचं, ते काय करतं तर सगळ्या कर्मांना नाहीसं करतं, सगळ्या कर्मांना भस्मसात करतं आणि तुम्हाला मुक्त करतं, हे सगळं सांगितलं. आणि ज्ञानाचं महत्त्व मनावर ठसवत शेवटी पुन्हा केलंय काय कृष्णाने, गंमत बघा की ज्ञानाचं महत्त्व ठसवत परत कृष्णाने केलंय काय तर कर्मविमुख असलेल्या अर्जुनाला कर्मप्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला की हे ज्ञान घे, पण करायचं काय आहे तुला कर्म. म्हणजे हे ज्ञान घ्यायचंय, ते तत्वज्ञान समजून घ्यायचंय, तो परमात्मा आपणच आहोत, त्यांनी दिलेलं हे कर्म आहे असं समजायचं आणि कर्म करायचंय हे सांगतोय परत तो. म्हणजे एकीकडे सांगतोय ज्ञान आणि दुसरीकडे त्याच्या बरोबरीने त्याला कर्मप्रवृत्त करतोय, हे महत्त्वाचं. त्यामुळे ज्ञान कर्म संन्यास योग असा जरी खालचं नाव असलं तरी यात 3 विषय आले. ज्ञानाचा विषय आहे, कर्माचा विषय आणि कर्मसन्यासाचा म्हणजे कर्मफळांचा त्याग करून ज्ञान मिळवण्याचा सुद्धा विषय आहे. म्हणून ज्ञान कर्मसन्यास योग असं याला नाव आहे दिलेलं. इथे आपण थांबूया.